हॅलो फ्रेंड्स, आज आपण हाऊ टू रिव्हर्स अ स्ट्रिंग रिव्हर्स कशी करू शकतो हे 4 वेजने बघूया. 4 प्रकारे आपण स्ट्रिंग रिव्हर्स करू शकतो, रिव्हर्स प्रिंट करू शकतो. ठीक आहे, तर आज पहिला वे बघूया, पहिला अप्रोच बघूया की आपण कशी स्ट्रिंग रिव्हर्स करू शकतो. आपण त्याच्यासाठी एक नवा प्रोजेक्ट करूया. सगळे स्ट्रिंग रिलेटेड प्रोग्राम्स तिथेच असतील. ठीक आहे, स्ट्रिंग डेमो JDK 1.8 नेक्स्ट फिनिश. ठीक आहे, स्ट्रिंग डेमो मध्ये जाऊया. SRC न्यू क्लास रिव्हर्स स्ट्रिंग. ओके, आता इथे मेन मेथड लिहावं लागेल कारण मेन मेथड ही स्टार्टिंग पॉइंट ऑफ द प्रोग्राम असते. ठीक आहे, तुम्हाला एक शॉर्टकट सांगते. MAIN मेन लिहा आणि कंट्रोल आणि स्पेस दाबा. ठीक आहे, एंटर. मेन मेथड एडिटर स्वतः तुम्हाला देईल. ठीक आहे, आता एक स्ट्रिंग घेऊया. स्ट्रिंग व्हेरिएबल मध्ये स्ट्रिंग str इज इक्वल्स टू हॅलो. सोपी आहे, एकदम छोटीशी स्ट्रिंग आहे. आता आपल्याला ही रिव्हर्स मध्ये प्रिंट करायची आहे. ठीक आहे, त्यासाठी फर्स्ट अप्रोच आपण पहिल्या प्रकारे कसं करू शकतो ते बघूया. बाय युजिंग टू कॅरेक्टर ॲरे. टू कॅरेक्टर ॲरे ही एक मेथड आहे. ठीक आहे, हे यूज करून आपण स्ट्रिंग रिव्हर्स करूया. आता तुम्हाला स्ट्रिंगची लेंथ किती आहे हे बघण्यासाठी तिथे एक फंक्शन यूज करू शकतो. इंट str length is equals to str dot length. ठीक आहे, SYSO करू. SYSO कंट्रोल स्पेस. ओके, आता ही लेंथ प्रिंट करून बघूया की या स्ट्रिंगची लेंथ किती आहे. कॉपी कंट्रोल S. ओके, रन करून बघूया. ठीक आहे, किती दाखवत आहे? 5. ओके, आता ही स्टोर कशी होते मेमरी मध्ये ते बघूया. ठीक आहे, सपोज ही मेमरी. ठीक आहे, आता आपण एक स्ट्रिंग घेतली आहे, तर हे मेमरी ब्लॉक्स आहे. ठीक आहे, आता हे स्टोर 0 पासून होतात नेहमी. ठीक आहे, तर याची इंडेक्स असेल पहिली 0, नेक्स्ट 1, देन 2, त्याच्यानंतर 3 आणि 4. ठीक आहे, म्हणजे इथे काय स्टोर होईल? 0 ला H स्टोर होईल. H. ओके, त्याच्यानंतर E, मग L आणि नंतर लास्टला O. आता हॅलो नावाची स्ट्रिंग आहे आपल्याकडे आणि ती अशी स्टोर होते मेमरी मध्ये. तर आपण याला पहिले कॅरेक्टर मध्ये कन्वर्ट करून घेऊया. ठीक आहे, म्हणून कॅरेक्टर ॲरे इज इक्वल्स टू str डॉट टू कॅरेक्टर ॲरे. ठीक आहे, आता ही स्ट्रिंग कशी झाली आहे? अशी झाली आहे. ठीक आहे, आपण कॅरेक्टर ॲरे मध्ये स्टोर करून घेतली. आता आपल्याला रिव्हर्स मध्ये प्रिंट करायचंय. ठीक आहे, म्हणून 4 पासून सुरुवात करावा लागेल. ठीक आहे, त्याच्यासाठी फॉर लूप घेऊया. फॉर इंट I इज इक्वल्स टू, आपण जी लेंथ घेतली होती ती 5 होती, तर 5 मायनस 1 म्हणजे काय भेटेल आपल्याला? 4. I इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 0
आणि आय मायनस मायनस. रिव्हर्स मध्ये प्रिंट करायची म्हणून मायनस मायनस. ठीक आहे, मागे जातोय आपण 4 3 2 1 0 आणि SYSO कंट्रोल स्पेस आणि कॅरेक्टर ॲरे प्रिंट करा. हॅलो कॅरेक्टर आय सेव्ह करा. ओके, आपण न्यू लाईन केलंय. ठीक आहे, न्यू लाईन काढा आणि रन करा. ओके, प्रोग्राम कंप्लीट. उद्या आपण सेकंड अप्रोच बघूया. थँक्यू.